विद्यार्थी मित्रांनो, मेहनत कधीच वाया जात नाही. ती उशिरा का होईना पण फळ देते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 90% विद्यार्थी चूक करतात. सिलेबस पूर्ण न समजून घेताच अभ्यासाला सुरुवात करतात. म्हणूनच एक्झाम टफ जाते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कंप्लीट सिलेबस, एक्झाम पॅटर्न प्लस एक्झामची तयारी स्ट्रॅटेजी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर आरोग्य विभागाच्या हेल्थ डिपार्टमेंट सॅनिटरी इन्स्पेक्टरचा संपूर्ण ऑफिशियल सिलेबस कव्हर करणार आहोत. म्हणजेच एकही टॉपिक राहणार नाही. कंप्लीट सिलेबस प्लस MCQ प्लस PYQ रिव्हिजन, एक्झामला काय येणार आहे हे टार्गेट करून तयारी करून घेणार आहोत. जर तुम्ही 2026च्या सॅनिटरी इन्स्पेक्टर व MPW एक्झामसाठी तयारी करत असाल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टर व MPWचा सिलेबस जवळपास सेमच आहे. आपल्या चॅनलवर पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाईल स्टेप बाय स्टेप, झिरो टू हिरो स्ट्रॅटेजी सोबत. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तयारीला आजपासूनच सुरुवात करा. तुमचं सिलेक्शन हेच आमचं मिशन. तर वेळ न घालवता चला पाहूया ऑफिशियल सिलेबस. स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, विस्तृत अभ्यासक्रम. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे पर्यावरणीय स्वच्छता, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन. त्यामध्ये सब पॉईंट काय येतात? स्वच्छतेचे विविध प्रकार व पद्धती, गृहनिर्माण व आरोग्यदायी निवारा, हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण. हे सर्व घटक हे पर्यावरणीय स्वच्छता, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन या घटकामध्ये येतात. सिलेबसचा दुसरा मुद्दा घनकचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. घनकचरा व्यवस्थापनमध्ये सब पॉईंट येत आहेत कचऱ्याचा प्रकार, सुका, ओला आणि घातक कचरा, स्त्रोतापाशी कचरा वर्गीकरण, कचरा विल्हेवाट व पुनर्रचना पद्धती, घनकचरा व्यवस्थापन नियमन 2016. मित्रांनो, SI अभ्यासक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या टॉपिकवर मित्रांनो एक्झाममध्ये 5 ते 6 क्वेश्चन येतात. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते. कधी कधी तर 10 ते 12 प्रश्नसुद्धा घनकचरा व्यवस्थापन यावरती असतात. तिसरा मुद्दा पाणी पुरवठा आणि स्वच्छता. यामध्ये सब घटक आहेत पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक व कृत्रिम स्रोत, जलशुद्धीकरण प्रक्रिया व टप्पे, क्लोरीकरण आणि गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन व प्रक्रिया, वनस्पती. हा सुद्धा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. यावरती सुद्धा एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर चौथा मुद्दा महामारी विज्ञान, साथरोगशास्त्रज्ञ. यामध्ये संसर्गजन्य आजार, लक्षणे व प्रसार, असंसर्गजन्य आजार, प्रतिबंध व नियंत्रण, साथीच्या रोगांचे सर्वेक्षण व उद्रेक नियंत्रण हे सब पॉईंट येतात. मित्रांनो, आपल्या सिलेबसमधील हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. यावरती सुद्धा एक्झाममध्ये 4 ते 5 प्रश्न हे येतातच. मुद्दा क्रमांक 5, कीटक नियंत्रण, वेक्टर कंट्रोल. यामध्ये डासांची पैदास रोखणे व नियंत्रण उपाय, घरगुती माशा व कीटक नियंत्रण, कीटकनाशकांचा वापर व सुरक्षितता हे मुद्दे कीटक नियंत्रण मध्ये येतात. यावरती सुद्धा मित्रांनो एक्झाममध्ये 1-2 मार्काचे क्वेश्चन हे आपल्याला दिसून येतात. सिलेबसचा मित्रांनो मुद्दा 6, अन्न स्वच्छता, फूड हायजीन. यामध्ये सब पॉईंट येतात अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके, अन्न दूषित होण्याची कारणे व दूषण रोखणे, FSSAIचे नियम व परवाना पद्धती. मित्रांनो, हा पण टॉपिक आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. मुद्दा क्रमांक 7, वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन. यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी, हातांच्या स्वच्छते व योग्य धुण्याच्या पद्धती या पद्धती आहेत.
मुद्दा क्रमांक 8 लसीकरण इम्युनायझेशन. मित्रांनो, आपल्या सिलेबसमधील हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती सुद्धा आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन हे एक्झाममध्ये पाहायला मिळतात. यामध्ये सब पॉईंट आहेत राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक, कोल्ड साखळी प्रणाली व तापमान नियंत्रण. हे पॉईंट लसीकरणमध्ये येतात. सिलेबसचा मुद्दा क्रमांक 9 जैव कचरा व्यवस्थापन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. मित्रांनो, हा पण आपल्या सिलेबसमधील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यावरती पण आपल्या एक्झाममध्ये 5 ते 6 मार्काचे क्वेश्चन हे पाहायला मिळतात. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते मित्रांनो मी तुम्हाला. यामध्ये सब पॉईंट येतात रंग कोडिंगनुसार कचऱ्याचे विलगीकरण, वैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट. मुद्दा क्रमांक 10 व्यावसायिक आरोग्य. यामध्ये मित्रांनो सब पॉईंट येतात औद्योगिक धोके व कामगारांचे आजार, कामाच्या ठिकाणी सुरक्षा व जबाबदारी. यावरती सुद्धा मित्रांनो आपल्याला एक्झाममध्ये 1-2 मार्काचे क्वेश्चन पाहायला मिळतात. मुद्दा क्रमांक 11 आरोग्य शिक्षण हेल्थ एज्युकेशन. यामध्ये मित्रांनो जनजागृती आणि संवाद कौशल्ये, आरोग्य प्रसार माध्यमे व पद्धती हे घटक येतात. मुद्दा क्रमांक 12 सार्वजनिक आरोग्य कायदे पब्लिक हेल्थ ॲक्ट्स, नगरपालिका व महानगरपालिका कायदे, आरोग्य निरीक्षकांची कर्तव्ये अधिकार. हे घटक सार्वजनिक आरोग्य व कायदे यामध्ये येतात. तर मित्रांनो, हा असा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा ऑफिशियल सिलेबस. मित्रांनो, नुसता अभ्यास करून चालत नाही, तर तो अभ्यास हा योग्य दिशेने व योग्य सिलेबसने केला तर आपले सिलेक्शनचे चान्सेस हे 100% वाढतात. मित्रांनो, आपल्याला जर सिलेक्शन हवे असेल तर आपण अभ्यासक्रम पाहूनच अभ्यास केला पाहिजे, तर आपले सिलेक्शन हे नक्कीच होते. नाहीतर आपला वेळ हा व्यर्थ जातो. कारण आपण सिलेबस चेक करत नाही, कोठेही काही वाचत बसतो. त्यामुळे योग्य अभ्यासक्रम पाहून परीक्षेची तयारी करा. तर मित्रांनो, हा असा होता आरोग्य निरीक्षकचा विस्तृत अभ्यासक्रम. जर तुम्हाला SI बनायचं असेल तर आजपासूनच तयारी सुरू करा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.